हरे कृष्णा हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। सर्वांनी हरे नाम घ्या। हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे राम राम राम
हरि नाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, हिताय गौरचंद्र भगवान की जय, उपस्थित भक्त वृंद की जय, गौर प्रेमानंदे। हिंदी का कथा मराठीत असते हिंदीमध्ये असते तसं नाही. हरे कृष्णा. तर आजच्या या सुंदर अशा साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि ही सेवा करण्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रण केलं, यासाठी निमंत्रित करणाऱ्या भक्तांचे देखील धन्यवाद. तर आज आपण श्रीमद् भागवतम स्कंद 10 अध्याय 7 आणि श्लोक संख्या आहे 1. मराठी नाही दिलं भागवत इथे. ठीक आहे, असू द्या काय हरकत. तर सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रीराज उवाच आधी आपण आचार्यांना प्रार्थना करूया, त्यानंतर मग श्लोकाला सुरुवात करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्णप्रेमार्द्रायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिते. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर हा श्रीमद भागवताचा 10वा स्कंद अध्याय 7 आणि श्लोक संख्या आहे 1. तर सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. श्रीराज उवाच येन येन अवतारेण भगवान् हरिरीश्वरः करोति कर्णरम्यानि मनोज्ञानि च न प्रभो. श्रीराज उवाच येन येन अवतारेण भगवान् हरिरीश्वरः करोति कर्णरम्यानि मनोज्ञानि च न प्रभो. श्रीराज उवाच येन येन अवतारेण भगवान् हरिरीश्वरः करोति कर्णरम्यानि मनोज्ञानि च न प्रभो. त्या श्लोकाचा अनुवाद आणि तात्पर्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे या प्रकारे आहे. तर श्रीमद भागवत हा हिंदीमध्ये आहे, तर आपण अनुवाद आणि तात्पर्य जेवढं शक्य तेवढं आपण हिंदीत वाचूया. राजा परीक्षित ने कहा, हे प्रभु, हे शुकदेव गोस्वामी, भगवान के अवतारों द्वारा प्रदर्शित विविध लीलाएं निश्चित रूप से कानों को तथा मन को सुहावनी लगने वाली है. इन लीलाओं के श्रवण मात्र से मनुष्य के मन का मैल तत्क्षण धुल जाता है. सामान्यतया हम भगवान की लीलाओं को सुनने में आनाकानी करते हैं, किंतु कृष्ण की बाल लीलाएं इतनी आकर्षक हैं कि वे स्वतः ही मन तथा कानों को सुहावनी लगती है. तात्पर्य, जैसा कि प्रेम विवर्त में कहा गया है, कृष्ण बहिर्मुख हया भोग वांछा करे, निकटस्थ माया तारे जापटिया धरे. हमारा भौतिक जगत माया है, जिसमें हम तरह तरह के भौतिक भोगों की अभिलाषा करते हैं. इसलिए हम तरह तरह के शरीर धारण करते रहते हैं. ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढ़ानि माया आसन्नपि क्लेशद आस देह. जब तक हमारी यह नश्वर देह रहेगी, तब तक अनेक प्रकार के आध्यात्मिक, आदिभौतिक तथा अधिदैविक क्लेश मिलते रहते हैं. सारे कष्टों का मूल कारण यही है, जिसे कृष्ण भावनामृत को जागृत करके ही दूर किया जा सकता है. इसलिए व्यासदेव तथा अन्य मुनियों द्वारा प्रस्तुत सारा वैदिक साहित्य हमें कृष्ण भावनामृत को जागृत करने के उद्देश्य से लिखा गया है. यह श्रवणम कीर्तनम के जागरण से प्रारंभ होता है. शृण्वताम स्वकथा कृष्ण, श्रीमद् भागवत स्कंद 1 अध्याय 2 श्लोक संख्या 17. श्रीमद् भागवत तथा अन्य वैदिक ग्रंथ केवल कृष्ण के विषय में श्रवण करने के लिए सुअवसर प्रदान करने के निमित्त है. कृष्ण के विभिन्न अवतार हैं, वे सभी अद्भुत हैं, अतः वे हमारी उत्कंठा को जागृत करने वाले हैं. किंतु मत्स्य, कूर्म तथा वराह जैसे अवतार कृष्ण के समान आकर्षक नहीं है, क्योंकि सर्वप्रथम हमें कृष्ण के विषय में सुनने के लिए कोई आकर्षण नहीं होता. इसलिए यह हमारे कष्टों की जड़ बन जाती है. किंतु परीक्षित महाराज विशेष रूप से उल्लेख करते हैं कि बाल कृष्ण की अद्भुत लीलाएं, जो माता यशोदा तथा अन्य ब्रजवासियों को विस्मित करने वाली थी, विशेष रूप से आकर्षक है.
कृष्ण ने अपने बाल्यकाल से ही पूतना, तृणावर तथा शक्टासुर का वध किया और अपने मुख के भीतर समूचा ब्रह्मांड दिखलाया। इस तरह एक एक करके कृष्ण की लीलाएं माता यशोदा तथा समस्त ब्रजवासियों को अत्यंत आश्चर्यचकित करती रही। कृष्ण भावनामृत को जगाने की विधि है। आदव श्रद्धा तथा साधु संग, भक्ति रसामृत सिंधु। कृष्ण की लीलाएं भक्तों को उचित रूप से सुनी कृष्ण की लीलाएं भक्तों से उचित रूप से सुनी जा सकती है। यदि वैष्णव से कृष्ण लीलाओं के विषय में श्रवण करके थोड़ी सी भी कृष्ण भक्ति उत्पन्न की जा सके तो वैष्णव के प्रति अनुरक्त हुआ जा सकता है, क्योंकि वे कृष्ण भावनामृत में ही रुचि रखते हैं। इसलिए परीक्षित महाराज मनुष्यों के लिए यह संस्तुति करते हैं कि वे कृष्ण की बाल लीलाओं को सुने, क्योंकि ये लीलाएं मत्स्य, कुर्म, वराह आदि अवतारों की लीलाओं की अपेक्षा अधिक आकर्षक है। सुखदेव गोस्वामी से अधिकाधिक सुनने की इच्छा से महाराज परीक्षित ने उनसे अनुरोध किया कि वे कृष्ण की बाल लीलाओं का आगे वर्णन करें, क्योंकि वे सुनने में सरल है तथा अधिकाधिक उत्सुकता जागृत करने वाली है। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रीमद् भागवत महापुराण की जय। तर फार सुंदर असा श्लोक आहे आणि या अध्यायाचं जे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, विशेषतः तृणावर्तवर याच्या पहिल्या श्लोकामध्ये आवाज असाच येतो का? क्लिअर वाटत नाही? हो, त्यामुळे असं येतं. तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय ते? ज्यांना समजत नाही त्याने हरे कृष्ण म्हणा मोठ्याने. असू दे तेवढ्याला काय फरक पडला असं नाही मला वाटत. आपण एक छोटासा प्रयत्न करू. हा प्रयत्न असा असेल की आपण कृष्ण भक्त आहोत म्हणून आपल्याला कृष्ण आवडतात असं आहे का? यामध्ये भगवान श्री विष्णू किंवा भगवान श्रीराम किंवा भगवान श्रीकृष्णाचे अन्य अवतार यांच्यापेक्षा भगवान श्रीकृष्ण हे कसे सरस आहेत, श्रेष्ठ आहेत. खरं तर या अध्यायामध्ये, या शीर्षकामध्ये किंवा भगवान श्रीकृष्णाच्या दशम स्कंदच्या या लीलांमध्ये आपल्याला एक गोष्ट अतिशय ठळकपणे स्पष्ट दिसते. ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे कसे भक्तांसाठी अत्यंत सहज सुलभ आहेत. किंबहुना भक्तीच्या माध्यमातून भगवान आपल्या भक्तांशी इतके घनिष्ठपणे जोडले जातात की भक्त विसरून जातात की भगवंत हे खरोखर सर्वोच्च परमपूर्ण पुरुषोत्तम आहेत. भक्ती किंवा भक्तीमधील प्रेम ह्या आध्यात्मिक नातेसंबंधाच्याही पलीकडे निघून जातात. इतकं शुद्ध भगवत प्रेम जे आहे हे विशेषतः भगवान श्रीकृष्णांप्रतीचं हे अधिक सरस होऊन जातं. मग त्याच्यामध्ये सख्य रस असू दे, वात्सल्य रस असू दे किंवा माधुर्य रस असू दे, विशेषतः ब्रजधामातील भक्त हे या तिन्ही रसांमध्ये जर पाहिलं ना, असं म्हणतात की ब्रजधामातील भक्त भगवंताला कधी पूर्ण पुरुषोत्तम अर्थात आपण जसं म्हणतो हे कृष्ण साक्षात भगवंत आहेत ते कधी मानतच नाही. कारण या नाते संबंधाच्या पलीकडे भगवंताचं जे काही प्रेम आहे ते अधिक सरस ठरतं त्या ठिकाणी. आपण या ठिकाणी चर्चा करूया की परीक्षित महाराज या ठिकाणी म्हणतात की एन एन अवतारेन भगवान हरी ईश्वर. भगवान श्रीकृष्णाचे अनेक अवतार होऊन गेले. करोति कर्णरम्यानी, ते ऐकण्यासाठी अत्यंत कर्णमधुर आहेत, है ना. तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे अन्य कोणते अवतार घ्या, जे आपण 24 अवतार आपण म्हणतो, त्यापैकी एक एक अवताराचं वर्णन जेव्हा आपण ऐकतो तर आपल्याला फार सुंदर वाटतं कानांसाठी. परंतु ते पुढे म्हणतात पण हे सगळ्या अवतारांचं वर्णन केल्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचं, सुंदर मधुर लीलांचं जेव्हा आपण श्रवण करतो ते हृदयाला मात्र आकर्षित करणार आहे, अतिशय परम संतोष प्रदान करणार आहे, है की नाही.
बाकी तुम्ही पाहिलं का नरसिंहदेवांची कधी बाललीला पाहिली का, ऐकली कधी? भगवान श्री रामचंद्रांनी देखील बाललीला आहेत, पण त्यांचं वर्णन इतकं अधिक नाहीये. त्यासाठी त्या देखील अतिशय सुंदर लीला आहेत. कारण की भगवान श्री रामचंद्रांच्या तरी बाललीलांचं काही वर्णन आपल्याला रामायणामध्ये, तुलसी रामायणामध्ये पाहायला मिळतात. परंतु वराहदेवांच्या बाललीला आहेत का, कधी ऐकल्यात का? कुर्मदेवांच्या मत्स्यलीलाच्या बाललीला आहेत की नाही? आधी एवढे होते, नंतर एवढे झाले, नंतर पाण्याचा मोठा कुंडही कमी पडू लागला, नंतर तलावात सोडला तोही कमी पडू लागला, मग महासागरात सोडला तोही कमी पडू लागला. बाकी अन्य कोणत्याही अवतारांच्या इतक्या सुंदर बाल्यलीला नाहीयेत, कदाचित नाहीच आहेत, ते डायरेक्ट प्रकट झालेत. पण भगवान श्रीकृष्ण हे मूळ पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि ते जेव्हा बाल्यलीला प्रस्तुत करतात त्या लीला इतक्या सुमधुर आहेत. असं म्हणतात की गोलोक वृंदावनामध्ये देखील, मूळ वृंदावनामध्ये देखील या लीला प्रकट होत नाहीत. त्या ठिकाणी भगवंताच्या किशोर लीला चालतात. पण बाल्यलीला ह्या केवळ भौम वृंदावनामध्येच पाहायला मिळतात. आणि म्हणून अनेक मोठमोठे आचार्य भगवंताला प्रार्थना करतात की भगवंत या तुमच्या सुंदर लीला सदैव आमच्या हृदयामध्ये तेवत राहू देत, प्रकट राहू देत. तुम्ही भगवंताचं बाल स्वरूप आपण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहतो. या बाल स्वरूपाप्रती माता रुक्मिणी देवी देखील आकर्षित झाली. आता पाहिलं तर कृष्ण कोण आहे तिचे पती. एखाद्या माताजी आपल्या पतीच्या लहान मुला म्हणजे लहान असताना त्यांच्या लहान असताना चित्र पाहिलं तर काय विचार करतील? त्या आकर्षित होतील का? नाही. परंतु या लीलांमध्ये पाहतो माता रुक्मिणी देवी देखील भगवान श्रीकृष्णाचं ते बाल रूप केवळ ऐकून, पाहून नाही, केवळ ऐकून. कारण माता रोहिणी त्या ठिकाणी द्वारकेमध्ये होत्या, त्यांच्या मुखातून सदैव भगवंताच्या बाललीलांच्या सुंदर रूपाचं वर्णन ते ऐकायचे. आणि म्हणून एक दिवस त्यांनी भगवंतांकडे हट्ट केला की मला तुमचे या सुंदर रूपाचं दर्शन करायचं आणि त्याची पूजा करायची. ते रूप कोणतं आहे माहिती तुम्हाला? ज्या रूपाची माता रुक्मिणी देवीने भक्ती केली, पूजा केली, ते रूप म्हणजे उडुपी कृष्ण, दुसरं तिसरं कोणतं नाही. भगवान श्रीकृष्णाने स्वतः आपल्या स्वहस्ते तो श्री विग्रह माता रुक्मिणीला दिला आणि माता रुक्मिणीने अनेक वर्ष त्याची सेवा पूजा केली. असो, तर या आपण गोष्टींमध्ये पाहतो की भगवंतांचे जरी असंख्य अवतार असतील पण या सगळ्या अवतारांमध्ये विशेषतः स्वतः मूळ पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्वोच्च सर्वाकर्षक भगवंत आहेत. एवढंच नव्हे, अन्य अवतार आपल्या भक्तांशी जेवढे घनिष्ठ होऊ शकत नाहीत तेवढे घनिष्ठ भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांशी होतात. म्हणून भृत्यवश्यता हा भगवंताचा सर्वोच्च गुण आहे. आता भगवान विष्णू त्यांचे अनेक अवतार, एक सुंदर लीला आहे ज्या लीलांमध्ये भगवंताने असंख्य अवतार धारण केले, म्हणजे अनेक अवतार धारण केलेले. ती म्हणजे समुद्र मंथन लीला. समुद्र मंथन लीलामध्ये जेव्हा सगळ्या देवतांनी विचार केला, असुरांशी तह केला, ते म्हणतात की आपण एक काम करू, या समुद्रातून आपण अमृत बाहेर काढू. जर अमृत बाहेर काढायचं असेल त्या ठिकाणी थोडंसं घुसळण करावं लागेल. मग घुसळण करण्यासाठी त्यांनी मंदार पर्वताचा शिखर त्या ठिकाणी आणला. पण मंदार पर्वत जेव्हा आणण्यासाठी गेले तो उचलता आला का? नाही. भगवान श्री विष्णूंनी गरुडासह तिथे जाऊन तो मंदार पर्वत गरुडाच्या पाठीवर ठेवला आणि तो समुद्रामध्ये टाकला. पण आता तो पर्वत त्या ठिकाणी आणला, पण दोरी कुठे आता? मग दोरी म्हणून त्या ठिकाणी वासुकी सापाला बोलवण्यात आलं. वासुकी साप त्या पर्वताला वेटोळ घालतो आणि दोन्हीकडे दोन टोक तयार होतात. एका बाजूला असुर, दुसऱ्या बाजूला देवता. देवताने जाणीवपूर्वक मुख पकडलं वासुकी सापाचं, मुखाच्या बाजूला आले
आणि दुसऱ्या बाजूला शेपटीच्या बाजूला सगळे असुर गेले. त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला. अरे शेपूट म्हणजे तुच्छ भाग असतो, यांनी आम्हाला शेपूट पकडायला लावली. ते म्हणले नाही, आम्ही चेंज करणार आता, तो भाग आम्ही पकडणार, तुम्ही हा भाग पकडा. देवता म्हटले जसं तुम्हाला चालेल. त्यांना माहिती आहे भविष्यामध्ये याच मुखातून किती बाहेर अग्नी पडणार आहे. पण तो पर्व जेव्हा घुसळू लागले तेव्हा एक मोठी समस्या उत्पन्न झाली. घर घर करत करत तो मंदार पर्वत समुद्रामध्ये खाली खाली जाऊ लागला. मग त्याला पाठीवरती धारण करण्यासाठी भगवान कुर्मदेव प्रकट झाले आणि त्याने तो पर्वत आपल्या पाठीवरती घेतला. पण जेव्हा ते वेगाने घुसळण करू लागले, समोर वरती तर काहीतरी आधार पाहिजे की नाही, पुन्हा त्या ठिकाणी तो पर्वत हलू लागला. घुसळण व्यवस्थित होत नव्हतं. तेव्हा भगवान अजित हे प्रकट झाले आणि त्या पर्वताच्या शिखरावरती बसले आणि त्यावेळेस तो पर्वत स्थिर झाला आणि मग त्याने घुसळण सुरू केलं. पण समस्या इथे थांबली नाही. त्या एका लीलेमध्ये भगवंतांनी देवतांना अनेक प्रकारे मदत केली. याच्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला? देवता भगवंतांच्या कृपेवरती अवलंबून होते. काय होते? देवता भगवंतांच्या कृपेवरती अवलंबून होते. मंदार पर्वत आणण्यापासून त्याला स्थिर करेपर्यंत. पण जेव्हा घुसळण त्या ठिकाणी सुरू केलं, सगळ्यात पहिलं रत्न कोणतं बाहेर पडलं? रत्न म्हणता येईल का त्याला? हलाहल विष बाहेर पडलं. आणि ते विष इतकं भयंकर होतं की त्या विषाचा दाह सगळ्यांना होऊ लागला. ते म्हणले करायला किलो एक आणि भलतंच झालं. आता हे विषाचं करायचं तरी काय? हे विष तर असं नाही कुठलं तरी केमिकल टाकलं ते नष्ट झालं. पुन्हा सगळ्या देवता भगवंतांकडे जातात आणि म्हणतात भगवंता आम्ही अमृत प्राप्त करण्यासाठी गेलो पण ते विष बाहेर आलं. पुन्हा ते देवता भगवंतांच्या कृपेवरती निर्भर झाले. देवतांनी उपदेश केला की तुम्ही जा, भगवान शिवजी तुम्हाला मदत करतील. सर्व हलाहल विष आपल्या उंजळीमध्ये घेतात आणि सर्व प्राशन करतात. आणि मग त्या ठिकाणी घुसळण सुरू करतात. घुसळण सुरू करता करता अनेक रत्न बाहेर पडतात. आपल्या सगळ्यांना माहिती, मी अधिक विस्ताराने जाणार नाही. पण ज्या कारणाने त्यांनी हे समुद्र मंथन सुरू केलं होतं तो सर्वात महत्वाचा भाग अर्थात अमृत कुंभ त्या ठिकाणी प्रकट झाला. पण अमृत कोण घेऊन आलं? भगवान धन्वंतरी. हा कितवा अवतार प्रकट झाला आता या लीलेमध्ये? पहिला कोणता प्रकट झाला? भगवान आधी तर भगवान विष्णूंनी मदत केली, बरोबर आहे. त्याला पाठीवर धारण करण्यासाठी कुर्मदेव प्रकट झाले. वरती धारण करण्यासाठी भगवान अजित प्रकट झाले. ठीक आहे. आता घुसळण झाल्यानंतर जेव्हा अमृत प्रकट झालं तेव्हा तिसरे अवतार प्रकट झाले ते भगवान धन्वंतरी. धन्वंतरी अवतार प्रकट झाल्यानंतर आता सगळ्यात मोठा महत्वाचा भाग प्रकट झाल्यानंतर आता धन्वंतरी जेव्हा प्रकट झाले तेव्हा देवता आणि असुरांमध्ये पुन्हा युद्ध सुरू झालं. तो अमृत कुंभ प्राप्त करण्यासाठी देवतांनी विचारच केला की जसा अमृत बाहेर पडेल ना त्या देवतांना लाथ मारायची आणि आपण अमृत घेऊन पळून जायचं. पण जेव्हा ते अमृत घेऊन पळू लागतात अक्षरशः भगवान धन्वंतरीच्या हातातला अमृत कुंभ घेतात आणि पळायला लागतात. पुढे असुर आणि मागे देवता. अशा झटापटीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा देवता भगवंतांकडे जातात. भगवंता एवढे आम्ही कष्ट केले, एवढी मेहनत केली आणि हे लोक घेऊन गेले. पुन्हा भगवंतांच्या कृपेवरती ते अवलंबून राहिले. भगवान श्री विष्णूंनी त्यांना मदत करण्यासाठी चौथा अवतार धारण केला. कोणता? मोहिनी अवतार. अशी एकमात्र लीला आहे की ज्या लीलेमध्ये भगवंतांनी जवळजवळ 4 ते 5 अवतार धारण केले केवळ भक्तांवरती कृपा करण्यासाठी. आणि प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक प्रयत्नामध्ये देवता भगवंतांच्या कृपेवरती अवलंबून राहायचे. आलं लक्षात? आणि मग मोहिनी मूर्तीने सगळ्या देवतांना मोहित केलं आणि मग जाणीवपूर्वक त्या ठिकाणी भेद करून देवतांना अमृत पाजण्याचा प्रयत्न केला. आता पुढे कथा फार विस्ताराने आपण जात नाही त्याच्यामध्ये. सारांश या ठिकाणी असा आहे, या भगवान विष्णूच्या अनेक अवतार लीलांमध्ये
भक्त भगवंतांच्या कृपेवरती अवलंबून राहतात, प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी. आता दुसरी जर आपण लीला पाहिली, सगळ्यात लीला पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र, या लीलेमध्ये भगवान श्रीराम आपल्या भक्तांच्या कृपेवरती सहायतेवरती अवलंबून राहतात. आता पाठ पूर्णपणे चेंज झालेला आहे. मग आधीच्या लीलांमध्ये जर पाहिलं ना, भगवंतांशी फक्त एक कर्तव्यपूर्ण त्यांच्याशी काय आदान प्रदान आहे. देवता भगवंतांची सेवा करतात म्हणून भगवंत त्यांना कृपा करतात. आता या लीलेमध्ये अधिक घनिष्ठता आहे. या लीलेमध्ये भगवान श्री रामचंद्राच्या लीलेमध्ये देवता अनेक रूपामध्ये प्रकट झाल्या. कारण माता पृथ्वी जेव्हा ब्रह्माजींकडे जातात, ब्रह्माजी भगवान श्री विष्णूकडे घेऊन जातात आणि माता पृथ्वी म्हणते की रावणासारखे अनेक असुर प्रकार झालेले आहेत आणि त्याचा भार मला सहन होत नाहीये. तर त्यावेळेस भगवान विष्णू म्हणतात मी लवकरच श्रीराम म्हणून प्रकट होईन. त्यावेळेस सगळ्या देवता अनेक माकडांच्या वानरांच्या रूपामध्ये प्रकट व्हा आणि माझ्या लीलेमध्ये तुम्ही सहाय्य करा. आता यांच्या देवतांच्या लीलेमध्ये भगवान विष्णूने सहायता केली. आता श्री रामचंद्रांच्या लीलेमध्ये आता देवता त्यांना सहाय्य करतील आणि अनेक भक्त प्रकट होतात विविध रूपांमध्ये. खरं जर पाहिलं ना, भगवान श्री रामचंद्र हे अनेक भक्तांच्या मदतीवरती अवलंबून राहिले है ना. जेव्हा ताटकाचा वध करण्याची गरज होती तर तिला मारण्याआधी भगवान श्री रामचंद्रांनी विश्वामित्र मुनींकडून सगळी विद्या ग्रहण केली आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार तिचा वध केला. बरोबर आहे. जेव्हा धनुर आपण म्हणतो ना की माता सीतेचं जेव्हा स्वयंवर होता त्यावेळेस देखील त्या धनुष्याला कशा प्रकारे तोडायचंय, कसं उचलायचंय याचं देखील व्यवस्थित मार्गदर्शन भगवान श्री रामचंद्रांना विश्वामित्र मुनींनी केलं. आणि त्यानंतर आपण पुढे पाहतो भगवान श्री रामचंद्र आपल्या सगळ्या भावांच्या मदतीवरती अवलंबून होते. जेव्हा वनामध्ये गेले ते राज्य कोणी सांभाळलं? भरताने सांभाळलं, है की नाही. जेव्हा राज्यातून निष्कासित केलं गेलं भगवंतांना, सगळं राज्य त्यांचं हरण केलं गेलं आणि पुढे त्यांना वनवासाला जावं लागलं. वनवासाला जाताना भगवान श्री रामचंद्र अक्षर त्यांच्याकडे काहीच नव्हतं. लक्ष्मणजी त्यांचे आधार बनले, माता सीता त्यांचे आधार बनले आणि भगवान श्री रामचंद्र पुढे वनाकडे निघतात. आता काय होतं की ज्यावेळेस संध्याकाळ होते, अंधारात तर पुढे जाऊ शकत नाही म्हणून त्यांचा एक मित्र होता, भिल्ल मित्र. त्याचं नाव काय काय नाव होतं? गुह है ना. तो त्यांचा जरी भिल्ल मित्र होता पण अतिशय निष्ठावान होता. त्यावेळेस असं म्हटलं जातं की तो भगवान श्री रामचंद्रांप्रती इतका एकनिष्ठाने प्रेमी भक्त होता, त्याला लक्ष्मणजींवर देखील विश्वास नव्हता. हा लक्ष्मण सोबत येतोय म्हणजे भगवंतांना काहीतरी वनामध्ये घात करण्यासाठी सोबत चाललेला आहे. आणि म्हणून भगवान श्री रामचंद्र एका गवताच्या चटईवरती भगवान विश्राम करतायत आणि लक्ष्मणजींना एक मनामध्ये थोडा विचार होता, अरे हा तर आदिवासी भिल्ल आहे, कदाचित हा भरताचा जर दूत असेल किंवा भरताचा जर याने काय म्हणतात त्याला युती केली असेल तर माझ्या प्रभू रामचंद्रांना काहीतरी घात होऊ शकतो. आता दोघांचा केंद्र कोण आहे? श्रीराम. पण दोघेही एकमेकांप्रती संशय आहेत. पण दोघेही भगवान श्री रामचंद्र दोघांच्याही सहायतेवरती अवलंबून आहेत, है की नाही. आणि पुढे जेव्हा सकाळ होते तर भगवान श्री रामचंद्रांना शरयू नदी पार करायची होती. पुन्हा ते भक्तांच्या कृपेवरती अवलंबून राहिले. तर त्या ठिकाणी एक नावाडी होता, त्याचं नाव केवट है ना. तर श्री रामचंद्र म्हणतात की हे केवट बघ, आता माझ्याकडे पैसे नाहीये, पण जेव्हा माझ्याकडे काही पैसे येतील, धन येईल, तेव्हाच मी तुला नक्की देईन, पण आता फक्त मला नदी पार करून दे. तेजाहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवानीनं चिरात पार्थ मैया विशित चेतसा. तर या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे माझे स्मरण करतात, भवामीनं चिरात पार्थ, हे पार्थ अतिशय अचिरात म्हणजे काही क्षणामध्ये, त्याला अधिक वेळ लागत नाही,
तेषाहम समुद्धरता, हा इतका मोठा भवसागर भक्त केवळ माझ्या पवित्र स्मरणाने हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, ज्यांच्या केवळ पवित्र नावाने व्यक्ती भवसागर पार करू शकतो, आज त्या भगवान श्री रामचंद्रांना आपल्या भक्ताच्या नावेवरती अवलंबून राहावं लागतंय. ही भगवंताची व्यवस्था होती का हो? भगवंतांना सहज पार करता येत नव्हतं. असं म्हणतात की जे भगवंताची भक्ती करतात, भगवंताचं नामस्मरण करतात, त्यांच्यासाठी भवसागर केवढा बनतो? गायीच्या वासराचा खूर. आता पावसामध्ये बघा, तुम्ही पाहाल ना, चिखलामध्ये जर गायीचं वासरू फिरत असेल तर ते ठसे पडतात ना, त्यात किती पाणी बसतं? 10 mm पण पाणी नसेल. तशा भक्तांसाठी हा भवसागर गायीच्या खुरात मावेल एवढ्या पाना एवढा होऊन जातो, म्हणजे तो सहजपणे पार करेल, याचं हे उदाहरण आहे. आज तेच भगवंत आपल्या भक्ताच्या कृपेवरती अवलंबून आहेत. तर नावाडी इतका हुशार होता ना, तो म्हटलं की बघा भगवंता, मला तुमच्या, अगर आपण जेव्हा नावेमध्ये चढतो तर सर्वात आपण आधी पाय ठेवतो ना नावेमध्ये, आहे की नाही? तर तो नावाडी म्हटला की भगवंता, मला तुमच्या चरणाचा प्रताप काय तो माहिती आहे, त्यामुळे मी सहजपणे तुम्हाला नावेत चढू देणार नाही. असं कोण म्हणतोय? एक 10,000ची नाव असलेला माणूस म्हणतोय की मी तुम्हाला तुमच्या, म्हणजे तुमचे चरण माझ्या नावेला स्पर्श करू देणार नाही, माझी एक अट आहे. भगवद्गीतेमध्ये अनेक अटी शर्ती लावतात. आता हा भक्त भगवंतांना अटी शर्ती लावतोय, आहे की नाही? ते म्हणतात की तुमच्या चरणाचा प्रताप इतका आहे की एका दगडाला स्पर्श झाल्याने ती स्त्रीमध्ये परिवर्तित झाली, सुंदर तरुणीमध्ये. आणि जर तुमच्या चरणाचा स्पर्श माझ्या नावेला झाला आणि तिचा सुंदर तरुणी बनली तर मला किती महागात पडेल. घरात मी आधीच एक तर विवाहित व्यक्ती आहे, घरात आधीच माझे 2-3 मुली आहेत, त्यांचा विवाह कसा करायचा मला तो प्रश्न पडला, आणि तिसरी मुलगी जर आली तर तिचा विवाह कुठून करू मी? त्यामुळे मला तुमचं चरण धुवायला लागते. तर भगवान श्री रामचंद्र माता सीतेकडे पाहतायत आणि लक्ष्मणजींकडे पाहतायत. ते म्हणतात किती बुद्धिमान आहे हा. जर याने अशी सहज इच्छा केली असती की भगवंत मला तुमचे चरण धुवायचे, मी अशी अनुमती दिली असती का? नाही. पण याने आज मला अतिशय मोठ्या धर्मसंकटात टाकलंय, कारण मला तर पार करायची नदी. तर भगवान म्हणतात की ठीक आहे बाबा, तू धु, माझे पाय धु. तर तो केवट अतिशय सुंदर पात्रामध्ये जल आणतो आणि भगवंताचे सुंदर चरण तो धुतो. त्यांचेच नाही, लक्ष्मणजीचे आणि माता सीतेचे देखील चरण संवान करतो, धुतो, प्रक्षालन करतो. ते चरणामृत तो स्वतःही प्राशन करतो, आपल्या सगळ्या परिवाराच्या मस्तकावर शिंपडतो, सगळ्यांचं कल्याण करतो. भगवंत म्हणतात आता झालं ना काम? तो मग नावाने म्हणतो नाही, आता दुसरी शर्त आहे. दुसरी शर्त अशी आहे, मला तुमच्याकडून पैसे नको आहेत, तुम्ही फक्त आता मी तुम्हाला यावेळेस ही नदी पार करून देतो, पण तुम्ही माझा भवसागर तुम्ही पार करायचा है ना? तुम्हाला माझा एकट्याचा नाही, माझ्या परिवाराचा, माझ्या समाजाचा, माझ्या अख्ख्या गावाचा सगळं भवसागर तुम्ही पार करायचा, मगच तुम्हाला नावेमध्ये चढू देणार. भगवान म्हणतात की ठीक आहे, ही अट पण तुझी मी मान्य करतो. आता हा केवट, हा नावाडी कोण होता याचा फार मोठा इतिहास मी सांगत नाही, वेळ जाईल त्याच्यात. पण या लीलेमध्ये भगवान श्री रामचंद्र आपल्या भक्तांच्या कृपेवरती, सहायतेवरती अवलंबून राहतात. पुढे जेव्हा भगवान श्री रामचंद्र पुढे जातात, लक्ष्मणजींच्या पदोपदी कृपेवरती, किंवा कृपा नाही म्हणू शकत, पण त्यांच्या मदतीवरती अवलंबून राहिले. सीतेचं हरण होतं है ना? माता सीतेचं हरण झाल्यानंतर भगवान कित्येक लोकांना विचारतात, अरे माझ्या सीतेला पाहिलं का? तुम्ही पाहिलं का? हरणांकडे पाहतात. हरण जेव्हा तिकडे तोंड करून उभ्या राहतात, त्यांना असं वाटतं की या दिशेला गेली का सीता, है ना? असं करत 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 शेवटी ते अनेक लोकांची मदत घेत भगवंत किष्किंधा क्षेत्रामध्ये येतात, हनुमंताची सहायता घेतात, सुग्रीवाशी मैत्री करतात, विभीषणाची मदत घेतात. अशा अनेक गोष्टींमध्ये जर पाहिलं, श्रीमद रामायण जर पाहिलं, तर श्री रामचंद्र
भक्तांच्या पदोपदी मदतीवरती अवलंबून होते. कोणी म्हणेल अरे इतका मोठा प्रतापी राजा सामान्य लोकांच्या मदतीवरती कसं काय अवलंबून राहिले? याला तुम्ही सर्वोच्च राजा सर्वोच्च प्रतापी कसं काय म्हणू शकाल? याला म्हणतात लीला पुरुषोत्तम भगवान. जे भगवान विष्णू अवतारांमध्ये पदोपदी त्यांच्यावरती अनेक भक्त देवताही अवलंबून राहिल्या. आज तेच भगवान अशी लीला करतात की मी माझ्या भक्तांच्या सहायतेवरती अवलंबून राहील. तर हा झाला दुसरा भाग. आता तिसरा भाग. तिसऱ्या भागामध्ये असं आहे की या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण, आता कृष्ण लीलेमध्ये जर पाहिलं तर कृष्ण लीलेमध्ये भगवान श्रीकृष्णांची आणि भक्तांचा, आता जरी भगवान श्री रामचंद्र आपल्या भक्तांवरती अवलंबून होते पण भक्त आणि भगवंतांमध्ये एक विशेष संबंध होता, तो म्हणजे आदराचा. जरी भगवान श्री रामचंद्रांचे काही सेवक दास रूपामध्ये सेवा करायचे, काही सख्य रूपामध्ये सखा रूपात सेवा करायचे, काही वात्सल्य रसामध्ये सेवा करायचे, काही माधुर्य रसामध्ये सेवा करायचे. पण जरी हे सगळे वेगळ्या रसांमध्ये सेवा करत असतील पण याच्यामध्ये एक आदराची जी काही भावना असते ना, ती आदर फार महत्वाचा होता. जरी मित्र होते तर सुग्रीव भगवंतांच्या गळ्यात गळा हात असा टाकून बसले नव्हते, है की नाही? एका आसनावरती बसले पण एवढी जवळीक नव्हती, त्याच्यामध्ये एक मर्यादा होती. माता कौशल्य जरी होती, तिला माहिती हा साक्षात पूर्ण पुरुषोत्तम आहे, ती देखील मर्यादेमध्ये भगवंताशी राहिली. माता सीता तिचीही मर्यादा होती. दास्य भावनेमध्ये सेवा करणारे श्री हनुमानजी हे देखील भगवान श्री रामचंद्राच्या अत्यंत मर्यादेमध्ये राहिले, आदराने राहिले. सलगीने कोणी वागलेलं नाहीये. यामध्ये तुम्हाला कोण दिसतंय का की अशी कोणती लीला आहे की ज्यामध्ये भगवान श्री रामचंद्रांना एखाद्या भक्ताने खूप रागावले? आहेत का कोणी? नाही ना. जेव्हा श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मणजींना मेघनाथ है ना, त्याचं दुसरं नाव काय, इंद्रजित, त्याने नागपाशामध्ये दोघांना बांधून टाकलं आणि भगवान श्री रामचंद्र दोघे बांधले जातात, बेशुद्ध होऊन जातात त्या ठिकाणी. आणि कोणालाच काही कोणी मंत्रतंत्र करतात, कोणी हे करतात, कोणी ते करतंय, पण तो नागपाशातून दोघांची मुक्ती होत नव्हती. त्या ठिकाणी नारद मुनी येतात आणि म्हणतात की तुम्ही गरुडजींना बोलवा. गरुडजी जसे त्या ठिकाणी येतात, केवळ गरुडजींचा आवाज, त्यांचा पंखांचा जो आवाज होतो ना, त्या आवाजाच्या केवळ श्रवणाने हे सगळे नाग पाहतात आणि गरुड येतोय, आपलं आता काही खरं नाहीये. कारण गरुडाचं नागांचं नेहमी वैर असतं सापांचं. तर त्या ठिकाणी त्या पाशातून आपल्या भक्ताच्या सहायतेमुळे भगवान मुक्त झाले. आता जेव्हा लक्ष्मणजींना एक बाण लागतो ना छातीला, लक्ष्मणजी बेशुद्ध मूर्छितून खाली पडतात. अनेक प्रयोग करून देखील ते शुद्धीवरती आले नाहीत, जवळ मरणप्राय झाले. तर त्यावेळेस हनुमानजी संजीवनी बुटी आणतात, त्यांना प्रदान करतात आणि मग ते जिवंत होतात, शुद्धीवरती होतात. तसे या लीलेमध्ये जर पाहिलं ना तर भगवान श्री रामचंद्र लक्ष्मणजी हे आपल्या भक्तांच्या सहायतेवरती अवलंबून राहतात. पण याच्यात एक पाहायला मिळतं आपल्याला, अशा सुंदर लीला जेव्हा भगवंत आपल्या भक्तांशी करतात ना, भगवंतही आनंदित होतात आणि भगवंत आपल्या भक्तांना तो एक मौका देतात, चान्स देतात, संधी देतात की तुम्ही मला मदत करा सेवेमध्ये. असं कधीच समजू नये की भगवंत काय भक्तांची मदत घेतात म्हणजे भगवंताची लीला इतक्या शक्तिशाली नाही, तसं नाहीये. भगवंत जेव्हा आपल्या भक्तांच्या लीलेवरती कृपेवरती सहायतेवरती अवलंबून राहतात त्यावेळेस एक सुंदर लीला प्रकट होते. आता रावणाला मारायचं जर ठरवलं तर भगवंतांना अशक्य आहे का हो? दंडकारण्य वनामध्ये भगवंताने 2 तासामध्ये 14,000 राक्षसांना मारलं. म्हणजे एका सेकंदात किती राक्षस? थोडा विचार करा. एका मिनिटात किती राक्षस, तो विचार करा. तर अशा दुष्ट रावणाला भगवंतांना मारणं कठीण होतं का? अजिबात नाही. भगवान सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात आहेत. तर भगवंताने हृदयामध्ये अशी टिचकी मारली तर मेला असता तो, काय की.
पण नाही, भगवान ह्या लीला वाढवतात जेणेकरून आपल्यासारख्या तुच्छ जीवांना त्या लीला श्रवण करून दिव्य आनंद प्रदान प्राप्त होईल, आपलं हृदय शुद्ध होईल. पण त्याहीपेक्षा भगवान श्रीकृष्णाच्या लीला या अधिक मधुर का मानल्या जातात, किंवा भगवान श्रीकृष्णांचा आणि भक्तांचा संबंध इतका घनिष्ठ का आहे, यामध्ये फार एक सुंदर नातं आहे. तर हा श्रीमद भागवताचा 10वा स्कंद, अध्याय 9 आणि श्लोक संख्या आहे 19. तर या अध्यायाचं शीर्षक आहे उखळ बंधन. या लीलेमध्ये शुकदेव गोस्वामी भगवंताच्या दिव्य गुणाचा घोषणा करतात की भगवान श्रीकृष्ण हे किती महान आहेत. तर सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. एवं संदर्शितो ह्यंगः हरिणाम भृत्यवश्यता स्ववशेनापि कृष्णेन यस्य दंसेश्वरं वशे. तर यामध्ये शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणतात की हे परीक्षित, हे संपूर्ण विश्व आणि त्यातील ब्रह्मदेव, शंकर आणि इंद्र यांसारखे शक्तिशाली देव पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीहरींच्या नियंत्रणाखाली आहेत. मी पुन्हा एकदा वाचतो. शुकदेव गोस्वामी या ठिकाणी परीक्षित महाराजांना म्हणतात की संपूर्ण विश्व आहे ना, आणि त्यातील जे मोठे देवी देवता आहेत म्हणजे ब्रह्मदेव, शंकर आणि इंद्र यांसारखे शक्तिशाली देव देखील पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत. तरीही भगवंतांमध्ये एक अलौकिक गुण आहे आणि तो म्हणजे ते आपल्या भक्तांच्या नियंत्रणाधीन अर्थात वश होतात. हाच गुण भगवान श्रीकृष्णांनी वर्तमान प्रसंगी प्रकट केला आहे. कोणता वर्तमान प्रसंग? उखळ बंधन लीला. असा कुठलाही प्रसंग नाही ज्यामध्ये भगवान श्री विष्णूचे अन्य अवतार, स्वतः भगवान विष्णू किंवा श्री रामचंद्र हे आपल्या भक्ताच्या रागावण्याने, क्रोधाने भयभीत झाले, घाबरलेत आणि पळून गेलेत. असं कधी झालंय का? कधीच नाही. पण आपल्या भक्तांशी प्रेमाचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे ते आपल्या भक्तांच्या हातातली छडी माता यशोदा जेव्हा पाहते की अरे याला याच्यासाठी सगळं करते मी, आणि सगळे नासधूस करून हा पळून गेला कुठेतरी, हातात छडी घेऊन इतका क्रोध तिच्या हृदयामध्ये प्रकट झाला होता, आज याला मी मारणार, दंड देणार, साधा सुद्धा कधी मी दंड देणार नाही. तिच्या डोळ्यातून, तिच्या कृतीतून तो क्रोध प्रकट होत होता, कधी हा मला सापडेल. आणि जेव्हा श्रीकृष्णाने पाहिलं की माता यशोदेच्या नेत्रांमध्ये नेहमी प्रेमांजन छुरीत, आज क्रोधांजन आहे, आज काही खरं नाहीये. रोज माझ्या मातेच्या हातामध्ये माझ्यासाठी काहीतरी खाऊ असायचा, पण आज काय आहे? छडी आहे. आज काही खरं नाही. आणि भगवान पळायला लागतात. कधीही कोणत्याही लीलेमध्ये भगवंतांनी ही सुंदर लीला कधी प्रकट केली, हा भाव कधी प्रकट केलेला नाहीये. कृष्ण त्या ठिकाणी मातेच्या हातातली छडी पाहून पळायला लागतात, पळतच नाही. जेव्हा पकडले जातात तेव्हा मातेच्या हातातली छडी बघून रुदन करू लागतात आणि मोठ्या मोठ्याने रडतायत. आता लहान मुलं जेव्हा रडायला लागतात सामान्य रडणं किंवा हो हो असतं, आहे की नाही? आता बघा. पण जेव्हा ते हुंदके द्यायला लागतं ना, याचा अर्थ काय आहे? ते खरोखर रडतंय. मुलांचं नाटकी रडणं म्हणजे फक्त साधं सुद्धा रडणं असतं, अश्रू पण येतात, पण जेव्हा हुंदके देऊन रडतं ना, तेव्हा समजून घ्यायचं खरोखर रडतंय. आणि भगवान श्रीकृष्ण हुंदके देऊन रडतायत, डोळ्यातनं अश्रुधारा वाहतायत, डोळे पुसतात, सगळं काजळाने संपूर्ण चेहरा म्हणजे काजळ धुवून गेलेलं आहे. आणि माता यशोदाने पाहिलं की अशी मुद्रा मी बाळकृष्णाची कधीच पाहिली नाही. ती पटकन छडी फेकते, त्याला आपल्या कुशीत घेते. एवढंच नाही, पण तिचा क्रोध मात्र शांत झालेला नाहीये. तिने उखळाला भगवंताला अक्षर दोरीने बांधलेले आहे. ही घटना आध्यात्मिक इतिहासामध्ये कुठल्याही भक्ताने केलेली नाहीये. आणि कृष्ण बघतात अरे माता यशोदा मला बांधते. परास्य शक्ती विविध श्रुती स्वाभाविक ज्ञान बल क्रियाच. भगवंतांच्या असंख्य असंख्य शक्ती आहेत. संकल्प शक्ती भगवंतांची अशी आहे, लीला शक्ती भगवंतांची अशी आहे, ज्या केवळ भगवंतांच्या नेत्राच्या कटाक्षाने कार्य करतात.
आणि सगळ्या शक्ती एकवटल्या आहेत यशोदा मातेला दूर करण्यासाठी, पण त्या तिथे येऊ शकत नाहीत. भगवंत जरी आदेश देत असतील पण त्या देखील तिथे हस्तक्षेप करू शकत नाही, कारण माता यशोदेचं प्रेम त्या सगळ्या शक्तींवरती देखील भारी पडलेलं आहे. आणि भगवंतांना केवळ 2 गाठी मारल्या, जास्त नाही. आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे की नाही? श्री श्री गुरुताय गौरचंद्र भगवान की जय. तर शेवटचे 5-10 मिनिटं आपण घेऊ. माता यशोदेने भगवंतांना किती दोर लावले बांधण्यासाठी, कोण सांगेल? बाळकृष्णाला बांधण्यासाठी किती दोर लागला होता? या कोंडव्याचे किती दोर असतील? आजकाल तर दोरच शिल्लक नाहीयेत, कारण काहीच लोकांकडे नाहीयेत. असं म्हणतात की ब्रजधामातील सगळ्या गायींचे दोर, एवढंच नव्हे, असं म्हणतात की यशोदा मातेच्या घरातील सगळे दोर, ते सोडून ब्रजधामातल्या प्रत्येक घरातला दोर त्या ठिकाणी आला भगवंतांच्या उदराला बांधण्यासाठी. पण दोर कधी पूर्ण बांधला जात नव्हता. याचं कारण असं आहे, कारण भगवान श्रीकृष्णांवर देखील माता यशोदासारखं प्रेम करणाऱ्या अनेक गोपी होत्या, अनेक गायी होत्या. भगवंताने विचार केला, केवळ माता यशोदाच्या प्रेमाच्या दोरेच का मी बांधला जावं? ब्रजधामातील अनेक गोपी आहेत, अनेक गायी आहेत, ज्या माझ्यावरती अतिशय स्नेह करतात, आई तुल्य प्रेम करतात, पण त्यांचा दोर त्यांचं प्रेम का मी माझ्या उदराला बांधू नये? म्हणून भगवंतांनी काय केलं, ही सुंदर लीला प्रकट केली. पोटच बांधलं जात नव्हतं दोरीने. ह्या गोपीच्या घरातून, त्या गोठ्यातून अनेक अशा दोरी त्या ठिकाणी आल्या आणि सगळ्या भक्तांच्या प्रेमाने भगवंत बांधले गेले. आणि गाठी किती मारल्या त्या? फक्त 2. किती चतुर बालक असेल तर समोर. आणि गाठ कुठे मारली? पाठीमागे नाही मारली, पोटावर मारलेली गाठ आहे. भगवंत त्या गाठीला स्पर्श करतात की माझ्या मातेने किती सुंदर प्रेमाने गाठ मारली, मी नाही सोडू शकत. बलरामजी सगळ्या बलाचे आगार असून देखील त्या गाठीकडे म्हणतात, अरे कृष्णा, मी नाही सोडू शकत. ज्या ठिकाणी असं म्हणतात की यशोदा माता म्हणते की जेव्हा कृष्ण संकटात असेल ना बलराम, तू याचं रक्षण करायचं. आता घोर संकटामध्ये असून देखील बलरामजी मदत करू शकत नाही. का? भृत्यवश्यता. भगवान श्रीकृष्ण इतका विचार करतात, माझ्या आईच्या प्रेमाच्या वश झालेलो आहे. आता माता यशोदेच्या प्रेमतुल्य कोण आहेत? नंद महाराज. जेव्हा नंद महाराज त्या ठिकाणी येतात, तेच गाठ सोडू शकले, स्वतः कृष्ण देखील नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं. एवढंच नाही, भगवान लोणी चोरी करायचे, पकडले जायचे, आणि जेव्हा पकडले जायचे ना, तेव्हा अक्षरशः भगवंतांना, आता एक लीला तुम्हाला माहिती असेल की एक गोपी भगवंतांना घेऊन येते पकडत, पण कृष्ण रूप बदलतात. पण बऱ्याचदा गोपी भगवंतांना फरफटत घेऊन यायची यशोदेकडे. बघ याने आज काय केलं. असं रामचंद्रांना कोणी फरफटत आणलंय का? कोणी नरसिंहाला फरफटत आणलंय का? काय अवस्था माहिती आपली. पण श्रीकृष्ण हे अवतार नाहीयेत, अवतारी आहेत. असंख्य अवतार श्रीकृष्णांपासून येतात, पण श्रीकृष्ण कोणापासून प्रकट होत नाही. अहम सर्वस्य प्रभु मत्त सर्व प्रवर्तते, है ना. मत्त परतरत नान्य किंचित अस्ति धनंजय, मयि पुरतम इदम सर्व सूत्री मणी गणाइवा. मी सर्वोच्च सत्य आहे, माझ्या समान आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ सत्य जगात कोणतंही नाहीये. असे भगवान यशोदा मातेद्वारे फरफटत नेले जातात, बांधले जातात. या ठिकाणी शुभदेव गोस्वामी म्हणतात की भगवान श्रीहरी किंवा श्रीकृष्ण हे हरिणाम भृत्य वश्यता. आता इथे शब्द काय वापरला? भृत्य. भृत्य शब्दाचा अर्थ काय होतो, कोण सांगेल? दास, सेवक. आता ठीक आहे बाबा, सेवकांच्या वश होणं म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. तेच श्रीकृष्ण आपल्या अर्जुनाच्या प्रेमाचे वश होऊन सारथी बनतात. युद्धामध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या अनेक लाथा खाल्ल्यात. एवढंच नव्हे, युधिष्ठिर महाराजांचे भगवान श्रीकृष्ण हे 2 वेळा सेवक बनले. एकदा शांतिदूत म्हणजे फार सन्मानाची पदवी नाहीये, पण भगवान आपल्या भक्ताचे दूत बनून जातात.
जेव्हा रासू यज्ञ होता त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत तुच्छ सेवा, युधिष्ठिर महाराज म्हणतात कृष्ण तुम्ही एक काम करा, आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे पाय धुवा. श्रीकृष्णांनी आलेल्या त्या ठिकाणी असुर पण आले, भक्त पण आले, सगळ्यांचे चरण संवहन चरण पक्षाला भगवान श्रीकृष्णांनी केलं. कोणाच्या आदेशाप्रित्यर्थ? युधिष्ठिर महाराज. भगवान श्रीकृष्णाने विचार केला माझ्या भक्ताला मला प्रसन्न करायचंय, पण त्याने ती सेवा मागून घेतली आणि भगवंताने अक्षरशः आलेल्या पाहुण्यांचे पाय धुतले. याला म्हणतात भृत्यवश्यता. जेव्हा भगवंताने भक्ताचा संबंध अधिक घनिष्ठ होतो ना, त्यावेळेस मी भगवंत आहे आणि तू सेवक आहे किंवा तू दास आहे माझा, हा पूर्णपणे भाव बदलून जातो. आलं लक्षात? तर म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि भक्तांमध्ये जो काही प्रेमाचा घनिष्ठ संबंध आहे तो अत्यंत मधुर आहे. एवढेच नव्हे, ब्रजलीलेमध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे गोपींकडनं अनेक कर वसूल करायचे, ते म्हणतात की मी हे संपूर्ण ब्रजधाम माझ्या वडिलांचं आहे आणि मी त्यांचा एकमात्र वारस आहे. त्यामुळे मी राजकुमार असल्यामुळे आता हे राज्य माझंच आहे, त्यामुळे माझीच हुकूमत या राज्यामध्ये चालणार. त्यामुळे तुम्ही कुठेही काही विकायला जा, दूध दही तूप लोणी, पण त्यातला कर मला तुम्हाला द्यावा लागेल. तर गोपी कर देऊन देऊन एवढ्या कंटाळतात, ते म्हटले एक दिवसाची खोड मोडली पाहिजे थोडीशी. तेव्हा सगळ्या गोपींनी मोठं प्लॅनिंग केलं. सांक्रीखोर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? गेलात कधी बरसाण्याला? तिथे पण आहे. त्यानंतर दानघाटी गोवर्धनजवळ तिथे पण आहे. अतिशय मोठा सापळा रस्ता आपला सांक्रीखोरला. सगळ्या गोपी झाडाझुडपांमध्ये लपून बसतात आणि काही मोजके सवंगडी त्या ठिकाणी. ते म्हणतात ह्या रस्त्यानं, या खोरीतून आहे ना, हे निमुळता चिंचोळा रस्ता, इथून गोपी येतील. आणि कृष्ण म्हणतात तुम्ही दोघं तिघे मागे थांबा, मी पुढे जातो सगळ्यात, कारण मी म्होरक्या आहे. आणि जसं कृष्ण दोन तीन गोपीच फक्त जातात आणि त्यांना भगवंत अडवतात. ते म्हटले तुम्हाला आता टॅक्स द्यावा लागेल. गोपी म्हटले की तुम्हाला टॅक्स भरपूर मिळेल, तुम्ही काहीच काळजी करू नका. केवळ इशारा करतात आणि सगळ्या गोपी बाहेर येतात. फक्त मोजके काही त्या ठिकाणी बालमित्र आलेले असतात. सगळ्या गोपी त्यांच्यामध्ये तुटून पडतात आणि अक्षरशः त्या ठिकाणी त्यांना झोडपून काढतात. ते म्हणले आमचं मन अजून भरलेलं नाही. यांच्या डोक्यावर हे काय करतात, डोक्यावरती मडकी असते, दगड मारतात, सगळं तूप लोणी आमच्या अंगावरती येतं. ते आम्ही कसं सहन करतो आता यांना प्रॅक्टिकल दाखवायचं. अक्षरशः त्या गोपींनी सोबत कपडे आणलेले असतात, गोपी ड्रेस. तर श्रीकृष्ण आणि या सगळ्या बालमित्रांना त्यांच्या अंगावरचे कपडे काढतात आणि हे गोपी ड्रेस त्यांना घालतात. ते म्हटले की आता याच्यावर फक्त थोडंसं थिरकायचं, आता नाचायचं. त्यांच्या डोक्यावरती मडकी पण देतात आणि भगवंतांना भरपूर नाचवतात. नाचवत त्यांच्या डोक्यावरची मडकी फोडतात. भगवंताच्या अंगावर सगळं लोणी तूप सगळं अंगावरती सांडतं. भगवंत आता तुम्ही खुश झालात, आता तर सोडा आम्हाला. ते म्हटले नाही, आता गीत गाऊन दाखवायचं. तर श्रीकृष्णाने सगळ्या बालमित्रांनी त्या ठिकाणी गीतही गाऊन दाखवलं. हव्या त्या प्रकारच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या. कशासाठी? केवळ वृत्तवश्यता. जरी आपण शांतरस, दास्यरस, साख्यरस, वात्सल्यरस आणि माधुरी रस हे सगळे रस जरी अतिशय उच्च जरी असले तरी देखील प्रत्येक रसातला भक्त हा भगवंताचा सेवक आहे. या भावनेतूनच भगवंताशी आदान प्रदान करतो. आलं लक्षात? आणि भगवंत त्या भक्ताशी अतिशय सुमधुर आदान प्रदान करतात. केवळ वेगवेगळे रस आहेत भगवंतांना सुख देण्याचं, आपण सुखी होण्याचं नाहीये. एक श्लोक आहे, त्वम सुखम सुखी त्वम. भगवंता तुम्ही ज्या गोष्टीमध्ये सुखी राहाल त्यात आम्ही सुखी आहोत. असे भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांशी अतिशय सर्वोच्च भगवंत आहेत, पण वृत्तवश्यता आपल्या भक्तांशी अतिशय घनिष्ठपणे आदान प्रदान करतात. म्हणून अन्य सगळ्या लीलांमध्ये भगवान श्रीकृष्ण हे भक्तां जरी सर्वोच्च असले भक्तांसाठी अतिशय सहजपणे प्राप्त होणार आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण की जय. तर आज पाण्याआटे दही चिडा उत्सव साजरा करतायत. तर चिडा दही पण बनवतायत. किती भक्तांना चिडा दही काय ते माहितीच नाहीये. हा शब्द पहिल्यांदाच आम्ही ऐकतोय.
सगळ्यांना माहिती आहे? किती भक्तांना माहिती आहे? माहिती आहे तरी खालीच राहते, नाही माहिती तरी खालीच राहते. काय समजायचं? का खाल्ल्यावर सांगणार? तर पाणीहाटी एक गाव आहे जे कलकत्त्यात शेजारी आहे, गंगेच्या किनारी. भगवान श्री नित्यानंद महाप्रभू अतिशय सुंदर लीला करत करत त्या ठिकाणी पोहोचतात. तिथे पोहोचल्यावर जेव्हा रघुनाथ दास गोस्वामींना कळते की नित्यानंद प्रभू या ठिकाणी आलेले आहेत. रघुनाथ दास गोस्वामी म्हणजे जमीनदारचे पुत्र राजकुमार. त्यांची वर्षाची जी काय आपण म्हणतो ना उत्पन्न किती होतं माहिती आहे का? जवळजवळ 8 कोटी सुवर्ण मुद्रा, 8 लाख सुवर्ण मुद्रा. एक सुवर्ण मुद्रा तरी आपल्या तोंडाला पाणी येईल. 8 लाख सुवर्ण मुद्रा त्यांचं उत्पन्न होतं. लाख म्हणजे त्या एक मोठे व्यक्ती ते होते. त्यांचे वडील गोवर्धन मुजुमदार, त्यांचे काकाही होते. परंतु त्यांना चैतन्य महाप्रभूंच्या भक्तीमध्ये इतका रस होता तर त्यांना हे सगळं घरदार सुख काहीच त्यांना आवडत नव्हतं. ते सारखे सारखे घर पडून सोडून निघून जायचे. पण त्यांचे वडिलांनी अनेक सेवक नेमलेले होते, पहारेकरी, जे त्यांना सारखं सारखं पकडून आणायचे. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभू ते एकदा भेटले तर चैतन्य महाप्रभू त्यांना सांगितलं की तू सारखं घर सोडून पळून जातोस, माझ्याकडे येतोस, ते बघ जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी तुला नक्की बोलवेल, पण जोपर्यंत तू घरात आहेस ना तर घरातल्या व्यक्तीसारखं वाग. आणि मग महाप्रभूंच्या सांगण्यानुसार त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल होतो. तर घरच्यांना असं वाटायला लागले की आता हा सुधारला. तर एकदा नित्यानंद प्रभू शेजारीच आलेले असतात गावामध्ये पाणीहाटी या ठिकाणी. आणि त्याच ते वडिलांना म्हणतात की कृपया मला नित्यानंद प्रभूंना भेटण्यासाठी दर्शनासाठी जाऊ द्या. ते म्हटले तू जा, पण काही सेवक तुझ्या सोबत असतील, पहारेकरी. आणि जेव्हा नित्यानंद प्रभू अतिशय लांबून नित्यानंद प्रभूंचं दर्शन करतात रघुनाथ दास गोस्वामी, तर त्यावेळेस काही भक्त म्हणतात की नित्यानंद प्रभू बघा तो रघुनाथ दास आहे ना लांबून तुमचं दर्शन करतोय, चोरून दर्शन करतोय, तर चोराला काहीतरी दंड दिला पाहिजे. म्हणून नित्यानंद प्रभूंनी त्यांना जवळ बोलवलं आणि रघुनाथ दास गोस्वामींच्या मस्तकावरती आपले सुंदर चरण ठेवले. म्हटले की तू माझं चोरून दर्शन केलंस ना तर चोराला काहीतरी मी दंड देणार. आणि दंड काय? दही चिडा. चिडा म्हणजे पोहे. बंगालमध्ये पोहाला चिडा म्हणतात. ते म्हणजे सगळ्या भक्तांना तू काय कर, दही आणि पोहे खाऊ घाल. आता फक्त दही पोहे नसतात, त्याच्यामध्ये सुंदर भीमसेनी कापूर, अनेक फळांचे सुंदर तुकडे, ड्रायफ्रुट्स असे भरपूर सुंदर त्यामध्ये मिश्रण असतं. आणि ते मिश्रण खाणं खूप सुंदर असतं, हेल्दी पण असतं. तर रघुनाथ दास गोस्वामी इतका सुंदर आनंद होतो की भगवानला तुम्ही काय सुंदर आम्हाला तुम्ही दंड दिलाय. म्हणून ह्याला दंडोत्सव देखील म्हणतात. एखाद्याला दंड जर दिला जात असेल तर तो कधी उत्सवाच्या रूपात कधी साजरा नाही होत, पण हा आध्यात्मिक भाव आहे. तर केवळ त्या ठिकाणी दही चिडाच नाही, दही पोहेच नाही, तर दूध पोहे म्हणजे बासुंदी पोहे हे देखील तसंच मिश्रण केलं जातं. तर रघुनाथ दास गोस्वामी इतका सुंदर आनंद होतो. ते म्हणतात आपल्या सेवकांना म्हणतात तुम्ही घरी जा आणि भरपूर धन घेऊन या आणि बाजारातले सगळे पोहे घेऊन या, सगळं दही तुम्ही घेऊन या, अनेक सुकामेवा सगळा तुम्ही घेऊन या. आणि त्या ठिकाणी असं म्हणतात की हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित झालेले दर्शनासाठी. रघुनाथ दास गोस्वामींनी आपल्या आलेल्या सगळ्या भक्तांना नित्यानंद प्रभू म्हणतात ते सगळ्यांना तुम्ही खाऊ घाला. असं म्हणतात की दोन्ही हातामध्ये एक दही चिडा आणि दूध चिडा, प्रत्येक भक्ताच्या हातामध्ये 2-2 मोठमोठे मडके दिले. आता कसं खाल्लं असेल बरं? दोन्ही पात्रातलं जर खायचं असेल तर एक हात रिकामा पाहिजे ना. आचार्य म्हणतात कसं खाल्लं ते त्यांनाच माहिती. हे दिव्य लीला आहे. आणि इतका मोठा परिसर, सगळे भक्त तुडूंब भरले. काही भक्तांना जागा मिळाली तर गंगेच्या पात्रामध्ये उभे राहिले. त्या ठिकाणी ते तो प्रसाद खाऊ लागले. पत्नी जवळजवळ अप्सरेसारखी सुंदर. जेव्हा ते सारखे घरातून पळून जायचे तर आई म्हटली की अरे याला बांधून ठेवायला पाहिजे आपण, हा सारखं घर सोडून पळून जातो. तर त्यांचे वडील म्हणतात अगं तू वेडी आहेस का? ज्या व्यक्तीला संपत्ती बांधू शकत नाही, स्त्रीचं सौंदर्य बांधू शकत नाही, तर अशा व्यक्तीला हे साधा दोर काय बांधणार आहे की नाही? हा आता चैतन्य महाप्रभूच्या भक्तीमध्ये वेडा झालाय, याला आपण बांधून ठेवू शकत नाही. आणि तेच रघुनाथ दास गोस्वामी
भविष्यामध्ये षड गोस्वामीपैकी एक महान आचार्य होतात. तुमच्यापैकी चैतन्य चरितामृत बऱ्याच भक्तांनी वाचलं असेल. त्यामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी 2 महान भक्तांचे धन्यवाद देतात प्रत्येक अध्यायाच्या शेवटी, है ना. श्रीरूप रघुनाथ पदे याराश चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. अध्याय समाप्तीला हा श्लोक ठरलेला आहे. रघुनाथ दास गोस्वामी आणि रूप गोस्वामी या 2 महान आचार्यांच्या कृपेमुळे किंवा त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे सगळ्यात चैतन्य लीलेचं दर्शन केले ते रघुनाथ दास गोस्वामींनी. कारण रघुनाथ दास गोस्वामी बहुतांशी काळ हे जगन्नाथपुरीला राहिले आणि म्हणून कृष्णदास कविराज गोस्वामी अजून एक आचार्य होते, पण त्यांनी विनंती केली की तुम्ही माझं नाव कुठे सांगू नका, तरच मी तुम्हाला चैतन्य लीला सांगेल. त्या आचार्याचं देखील त्यांनी वर्णन नाही केलं त्यांच्या आदेशानुसार. पण रघुनाथ दास गोस्वामींच्या मुखातून चैतन्य लीला अपार श्रवण केले आणि म्हणून तो चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ ते पूर्ण करू शकले. असे महान आचार्य आपल्या या संप्रदायात लाभलेले. तर असा हा सुंदर उत्सव आहे. तर आपणही त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आपण पण अनेक अपराध करतो, आहे की नाही. तर भगवंताने आपल्याला दंड द्यावा, पण असा दंड द्यावा एक सुंदर दंड ज्यामधून भक्तांची सेवा घडेल. नित्यानंद महाप्रभूंनी रघुनाथ दास गोस्वामीला दंड दिला. तो दंड काय दिला? भक्तांची सेवा कर. तर आपल्याला पण असाच दंड प्राप्त हो ज्या माध्यमातून आपण भगवंतांची आणि भक्तांची सेवा करू. आणि असा आशीर्वाद आपण त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. क्षमा करा अधिक वेळ घेतला. कोणाला काही प्रश्न टीका टिप्पणी असेल तर आपण थांबूया.